नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते जोगदंड साहेब आहेत. त्यांनी आत्तापर्यंत किती लग्न जमवलीत हे त्यांना सांगता येणार नाही, असं सामाजिक काम करणारे. त्यांची सध्या एका संघटनेनं दखल घेतली, तर त्यांच्याशी आपण आज काही चर्चा करूया. तर हे भाऊ आपल्याला त्यांच्याच तोंडून सांगतील. भाऊ, तुम्ही कधी काम चालू केले, म्हणजे असं लग्न जमवायचं वगैरे असं काही हेतू होता अगोदर काही का सहज सुरुवात केली? सहज सुरुवात झाली त्यावेळेस. ते मोबाईलचा जमाना नव्हता त्यावेळेस. ते लहान मोबाईल बारके असायचे, त्याच्यावर मग एकाला सांगायचं तिथं तो माणूस थांबला त्याला भेट, त्याला दुसऱ्याला सांगायचं तो माणूस भेटलाय त्याला भेट, असे करीत करीत त्यावेळेस 2003 पासून जवळजवळ त्या वर्षात 10 लग्न जमिली होती. ते 2003 म्हणजे तिथून सुरुवात झाली असायची. त्याच्यानंतर पुन्हा हे मीडियामध्ये समजा मोबाईल मोठे आले, त्याच्या मार्फत पुन्हा मग ते ग्रुपच्या मार्फत असे मग आमचा सगळा संपर्क वाढत गेला. संपर्क सगळ्याचा वाढत गेला आणि चांगले चांगले लोकांचे संपर्क आल्यामुळं मग आपल्याला त्याला हुरूप जास्त मिळाला. म्हणजे काम करण्याचं जरा थोडं हुरूप भेटला. त्याच्यामुळं आपण मग आता तुम्ही रिटायर झालेत का? हो, रिटायर झाले. रिटायर झाल्यावर हे काम चालू केलं म्हणायचं? तसं म्हणजे काम असताना सुद्धा करत होतो, पण आता म्हणजे फुल टाइम म्हणजे सध्या तेच काम चालू फुल टाइम बरं. आता मध्ये मी एक बातमी कुठेतरी वाचली होती की तुमचा एका म्हणजे वधूवर सूचक मेळाव्यात कुठेतरी सन्मान, सामाजिक कार्य म्हणून सन्मान केलाय. आमच्या जवळजवळ टीम आहे 30-35 लोकांची. तर त्यांच्या सगळ्याचा त्यांनी म्हणजे येडशीला 29 मार्चला मेळावा होता. तिथं संपर्कमध्ये येडशीच्या त्या उस्मानाबादच्या म्हणजे धाराशिवच्या लोकांनी सगळ्याचा सत्कार केला. ते चांगलं काम केलं म्हणून त्यांचं. बरोबर. म्हणजे तुमच्या सोबत अजून लोक होते का काही असं सत्कार झाला? होते ना, जे आमची बीडची एक 5-6 जणांची टीम आहे आणि औरंगाबादचे काही, धाराशिवचे काही, येडशीचे काही, असे लोकांचा त्यांनी सत्कार केला ते चांगल्या कामाबद्दल. आणि तिथं जवळजवळ त्या सामाजिक कार्यामध्ये 5000 लोक जमले होते सगळे. ते त्या दिवशी आता कार्यक्रम झाला त्या दिवशी ते. आणि त्या दिवशी जवळजवळ 45 लग्न त्या दिवशी ठरले जमले तिथं. म्हणजे असं लोकांचे बोली चालू होऊन त्यांचं समजा ते पुढच्या मार्गाला लागले समजा. ते आतापर्यंत जी लग्न जमले तुम्ही समजा किंवा हे केलं, ह्याच्यात काही वाईट अनुभव, चांगला अनुभव काय? आतापर्यंत अजून वाईट अनुभव अजून आला नाही. आतापर्यंत फक्त म्हणजे आपल्या हाताने आपण जेवढं कार्य केलं त्याच्यामध्ये सगळ्याचं एकदम चांगलं झालंय. वाईट असं कुणाचं म्हणजे डिव्होर्स नाही, कुणाचं म्हणजे भांडण नाही, हे असे वगैरे अशा प्रकारचं काही नाही झालेलं अजून. ते आता सध्या तरी अशी परिस्थिती की पोरांचे लवकर लग्न जमत नाहीत, म्हणजे मुलींची संख्या कमी आहे असं म्हणतात. आणि तुमच्यासारख्या लोकांची आता समाजाला भरपूर गरज आहे की जे लोक आता म्हणजे लग्नाला इच्छुक आहेत पण लग्न जुळत नाही. त्याला कारण असं आहे किंवा मुलीच्या असो अगर मुलाचा असो, त्यांच्या आईच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत त्याला. म्हणजे मुलांपेक्षा आणि मुलीपेक्षा त्या आईच्याच अपेक्षा जास्त आहेत. मुलगी जर एखाद्या ठिकाणी लग्न, ते 24 तास त्या मुलीला फोन करणार, सकाळी झोपल्यापासून म्हणजे उठेपर्यंत, उठल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत, खाल्लं का पिल्लं का, ह्या गोष्टी कमी व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे सुखी त्यांच्या संसाराला जरा थोडं त्याला वेळ मिळतो. पण आता जे समजा अशा काही केसेस तुमच्याकडे आहेत का की ज्यांची वय म्हणजे आम्ही समजतो 30-35 पर्यंत पोरांची लग्नच झाली नाहीत बा, पण त्याच्यापेक्षा जास्त वयाची कुणी असे आढळले का? माझ्याकडे आता सध्या जर माझ्या म्हणजे आमच्या ग्रुपला, म्हणजे आमचा ग्रुप आहे समजा, म्हणजे वधूवर सूचकचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 1975चा मुलं आहेत, काही बायोडेट आहेत. आणि 1980चे ते बी इंजिनियर झालेले, चांगले MCOM BCOM असे ग्रॅज्युएट झालेले, म्हणजे असे मुलं बी आहेत आणि मुली पण आहेत. म्हणजे ह्यांची लग्न न जमण्याचं काय कारण? म्हणजे हे आता काय होतं, अगोदर ते काय म्हणतात, आमच्या शिक्षणासाठी वेळ गेला, शिक्षण झाल्यानंतर पुन्हा वय वाढलं की त्याला मुली मिळणार, मुलाला मुली म्हणजे अपेक्षा वाढत गेल्या. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे आता म्हणते तुम्ही कसले बघा म्हणते सध्या, म्हणजे 10वी शिकले असो, 12वी शिकलेले असो, काय जे असेल ते असं, ते त्यांचं अपेक्षा आता कमी झाल्या. ज्याचे वय वाढले त्याचे कमी, म्हणजे ज्याचे वय जास्त त्याच्या अपेक्षा अजून म्हणजे कमी नाही झाली असं. आणि समजा आता भाऊ तुमच्याशी जर संपर्क करायचा म्हणलं तर कसा संपर्क करायचा? म्हणजे तुमचा मोबाईल नंबर म्हणायचा?
काही नाही, माझा जो मोबाईल नंबर आहे हां. तो आमच्या ग्रुपला पण आहे. आमचा ग्रुप आहे. मित्रांनो, आपण या सामाजिक काम करणाऱ्या जोगदन भाऊंचा नंबर आपल्या स्क्रीनवरती दिला होता. त्यांनी तोंडी पण आपल्याला सांगितला होता. तर तो मी नंबर स्क्रीनवरचा पण डिलीट करतो आहे आणि त्यांचा आवाज इथं या ठिकाणी म्यूट करून हा व्हिडिओ आपल्याला परत पाठवतो आहे. त्याचं कारण असं की आपण 8 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला. तेव्हापासून त्यांना रात्रंदिवस एवढे फोन यायला लागले की त्यांच्या म्हणजे वयाचा विचार करता त्यांना खूप या गोष्टीचा त्रास होऊ लागला. म्हणून आपली क्षमा मागून त्यांचा मोबाईल नंबर मी या व्हिडिओमधून डिलीट करत आहे. एवढं मोठं सामाजिक कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्वाला आपण फक्त परमेश्वराकडं उदंड असं निरोगी आयुष्य मागू शकतो आणि त्यांना तशा सदिच्छा आपण या माध्यमातून देऊया. 70च्या आसपास वय असलेल्या ह्या जोगदन भाऊंच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही सामाजिक कार्यात उडी घेऊया, लग्न जुळवून आणण्याच्या कार्यक्रमात सहभागी होऊ. तर नमस्कार मित्रांनो, हा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.